बातमी नाशिकमधून नाशिक जिल्ह्यात हुडहुडी वाढली आहे। शहरात 10.8 अंश सेल्सिअसवर पारा घसरलेला आहे। आपण पाहतोय आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत। नाशिकमध्ये सुद्धा हुडहुडी वाढली आहे। शहरात 10.8 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरलाय, तर निफाडमध्ये पारा 10 अंशावर आहे। वातावरणात मोठा बदल झालाय। नाशिक जिल्ह्याचा पारा आता घसरलाय। तर ठिकठिकाणी नाशकात शेकोटी पेटवली जातीये। नाशिक जिल्ह्यात हुडहुडी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्याचबरोबर शहरात 10.8 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरलाय, तर निफाडमध्ये पारा 10 अंशावर आहे। तर वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळतोय आणि याच वातावरण बदलाचा परिणाम आरोग्यावरही होताना दिसेल। नाशिक जिल्ह्याचा पारा घसरलेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी नाशिककर शेकोटी पेटवताना दिसताय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या थोडंसं उशिरा का होईना गुलाबी थंडीचं आगमन हे नाशिकमध्ये झालेलं आहे। नाशिकचा पारा आता 10 अंशापर्यंत खाली घसरलेला आहे। खरं तर नाशिककर दरवर्षी या गुलाबी थंडीचं वाट पाहत असतात आणि ज्या दिवाळीच्या आसपास ही या थंडीचं आगमन जे आहे ते नाशिकमध्ये होत असतो, पण यंदा उशीर झालेला आहे। पण आता हे थंडीचं आगमन हे नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळतं। नाशिकमध्ये 10.8 अंश इतकं पारा घसरलेला आहे आणि नाशिक जवळच असलेल्या निफाडमध्ये देखील 8 ते 10 अंशापर्यंत पारा हे घसरल्याचं आपल्याला बघायला मिळतं। गुलाबी थंडीचं आगमन झाल्याने जॉगिंग ट्रॅक असतील अशा वेगवेगळ्या ठिकाणी या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक हे गर्दी करताना आपल्याला बघायला मिळतं आणि पुढच्या 1-2 दिवसात अजून पारा घसरेल अशा पद्धतीचा अंदाज आहे। जी 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 धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।